नमस्कार, शुद्ध शाकाहारी मेजवानीमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण दहीपुरी, त्यालाच पाकपुरी असेही म्हटले जाते, ती कशी बनवायची ते बघूया। सुरुवातीला पाक बनवून घेऊया। एका भांड्यात 2 वाटी साखर आणि 2 वाटी पाणी टाकून पाक बनवायला ठेवून देऊया। साखरेचा पाक तयार झाला आहे, त्यामध्ये इलायची पावडर टाकूया। आता आपण पुरीचं पीठ मळून घेऊया। एका भांड्यात 2 वाटी मैदा घेऊया, त्यामध्ये 1 वाटी रवा टाकूया, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया आणि सर्व मिक्सचर एकत्र करून घेऊया। त्यामध्ये आता अर्धी वाटी तूप गरम केलेलं टाकूया। तूप मैद्यामध्ये चांगले एकत्र करून घेऊया। आता थोडं थोडं करून दही टाकूया। दह्याने पीठ मळून घेऊया। पुरीचे पीठ आता मळून झाले आहे। पिठाचा थोडा गोळा घेऊन मोठ्या आकारात चपातीसारखे लाटून घेऊया। लाटून झाल्यानंतर एका वाटीच्या किंवा झाकणाच्या साहाय्याने छोट्या छोट्या गोल पुऱ्या कापून घेऊया। मी तेल आधीच गरम करायला ठेवले आहे। तेल चांगले गरम झाल्यावर त्यामध्ये 2 ते 3 पुऱ्या टाकून घेऊया। पुऱ्या चांगल्या तळून घेऊया। पुऱ्या तळून झाल्या की लगेच पाकात टाकून घेऊया। पुऱ्या पाकात टाकल्यावर फिरवून घेऊया। पुऱ्या 2 ते 3 मिनिट पाकात ठेवूया। पुऱ्यांनी पाक ओढून घेतला आहे। आता आपण एका भांड्यात पुऱ्या काढून घेऊया। पुऱ्या तयार आहे। त्यावर थोडासा पिस्ता बारीक करून टाकूया। आपली पाकपुरी म्हणजे दहीपुरी तयार झाली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।